आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. 25 वर्ष, हो, तब्बल 25 वर्ष स्टीफन कोव्ही यांनी जगभरातल्या यशस्वी लोकांसोबत काम केलं. मोठ्या कंपन्यांमध्ये, विद्यापीठांमध्ये आणि अगदी नातेसंबंधांमध्येही. पण या अनुभवातून त्यांना एक गोष्ट वारंवार जाणवली. लोक यशस्वी होते, पैसा, नाव, प्रसिद्धी सगळं होतं, पण तरीही त्यांच्या आयुष्यात एक रिकामेपण, एक शांत दुःख दडलेलं होतं. ते विचार करत होते, हे सगळं असूनही समाधान का नाही? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी कोव्ही यांनी मागच्या 200 वर्षांतील शेकडो सेल्फ हेल्प आणि मानसशास्त्रीय पुस्तकांचा अभ्यास केला. आणि इथूनच सुरू झाला त्यांच्या विचारांचा एक नवा प्रवास. या पुस्तकांच्या वाचनातून त्यांना एक स्पष्ट फरक दिसला. यशाची व्याख्या कालांतराने बदलली होती. पहिलं महायुद्ध होईपर्यंत यश म्हणजे प्रामाणिकपणा, नम्रता, जबाबदारी, नीतिमत्ता आणि धैर्य. लोक आपलं चरित्र घडवण्यावर भर देत असत. पण नंतर यशाचं मोजमाप झालं व्यक्तिमत्व, छाप पाडणं, बोलण्याचं कौशल्य आणि स्मार्टनेस. बाहेरून चमकदार दिसणं महत्वाचं झालं, पण आतून माणूस अधिकच कोरडा, एकटा, गोंधळलेला होऊ लागला. यालाच कोव्ही म्हणतात पर्सनॅलिटी एथिक. आणि त्याच्या उलट, जिथे माणसाचं आंतरिक मूल्य, स्वभाव आणि नीतिमूल्य केंद्रस्थानी असतात, त्याला ते म्हणत कॅरेक्टर एथिक. कोव्हींचं स्पष्ट मत होतं, खरं यश हे तुमच्या स्वभावात असतं, फक्त तुमच्या वागणुकीत नाही. म्हणूनच त्यांनी लिहिलं द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. एक असं पुस्तक जे केवळ यश नाही तर आयुष्य घडवण्याच्या मूलभूत सवयी शिकवतं. कोव्ही म्हणतात, एकट्याचं यश म्हणजे मर्यादित यश, पण इतरांना बरोबर घेऊन जो यशस्वी होतो त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. चला तर पाहूया या 7 सवयी, ज्या तुमचं जीवन अधिक समजूतदार, संतुलित आणि सकारात्मक बनवू शकतात. सवय 1, बी प्रोॲक्टिव्ह. सदैव जबाबदार व्हा. आपण अनेकदा असं म्हणतो, त्याच्यामुळे माझा मूड खराब झाला, त्या परिस्थितीने मला त्रास दिला, तो आला नाही म्हणून मी गेलो नाही. पण खरं तर आपण परिस्थितीला दोष देऊन स्वतःच्या निर्णयांचं नियंत्रण गमावतो. स्टीफन कोव्ही यांची पहिली सवय सांगते, बी प्रोॲक्टिव्ह. प्रोॲक्टिव्ह होणं म्हणजे फक्त पुढाकार घेणं नव्हे, तर आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या मूल्यांप्रमाणे चालवणं. प्रोॲक्टिव्ह लोक बाह्य परिस्थितीवर नव्हे, तर स्वतःच्या मूल्यांवर, निर्णयांवर आणि विचारांवर लक्ष केंद्रित करतात. समजा एखाद्या दिवशी तुमचं काम चुकलं आणि बॉसने तुमच्यावर राग काढला, तर रिॲक्टिव्ह व्यक्ती लगेच वैतागते आणि कारणं देते. पण प्रोॲक्टिव्ह व्यक्ती विचार करते, हो चूक झाली, पण आता ती चूक सुधारायची आहे. प्रोॲक्टिव्ह लोक कोणावर तरी राग काढत बसत नाहीत, ते आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करतात. ही पहिली सवयच आहे तुमच्या यशस्वी प्रवासाची खरी सुरुवात. कारण खरं परिवर्तन दुसऱ्यांपासून नाही, स्वतःपासून सुरू होतं. सवय 2, बिगिन विथ द एंड इन माइंड. शेवटाची कल्पना ठेवा, मग सुरुवात करा. डोळे मिटा आणि कल्पना करा, तुमचं आयुष्य संपलंय. तुमचे जवळचे लोक तुमच्याबद्दल बोलत आहेत. ते काय बोलतील? तुमचं जीवन कसं होतं? तुम्ही कोणावर काय प्रभाव टाकलात? ही कल्पना कठीण वाटेल, पण ती तुम्हाला एक विचार करायला भाग पाडेल. मला खरंच कसं आयुष्य जगायचं आहे? बिगिन विथ द एंड इन माइंड म्हणजेच मला कोण व्हायचं आहे, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे हे स्पष्ट करणं. कोव्ही सांगतात, तुमचं एक वैयक्तिक मिशन स्टेटमेंट लिहा. त्यात 3 गोष्टी असाव्यात. 1, माझं खरं व्यक्तिमत्व काय असावं. 2, माझं ध्येय काय आहे, मी काय योगदान द्यायचं ठरवलंय.
आणि 3, हे सगळं कोणत्या मूल्यांवर आधारित आहे. हे स्टेटमेंट तुमचं वैयक्तिक संविधान आहे. प्रत्येक निर्णय, प्रत्येक वळण याच्यावर आधारित आहे. असं जेव्हा आपण आपल्या मूल्यांवर आधारित आयुष्य जगतो तेव्हा निर्णय घ्यायला फार विचार करावा लागत नाही. मन शांत राहतं आणि दिशा स्पष्ट होते. सवय 3, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. स्टीफन कोव्ही 2 प्रश्न विचारतात. एक अशी गोष्ट कोणती जी जर तुम्ही नियमित केली तर तुमचं वैयक्तिक आयुष्य सुधारेल, आणि अशी गोष्ट कोणती जी तुमचं व्यावसायिक आयुष्य उंचावेल. विचार करा. उत्तर सहज मिळणार नाही, कारण या प्रश्नांमागे लपलेली आहे 3री सवय, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. म्हणजेच महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. महत्वाच्या गोष्टींचं महत्त्व समजून त्या आधी करायच्या आणि अर्जंट वाटणाऱ्या गोष्टींमागे धावणं थांबवायचं. म्हणजे काय तर सोशल मीडियावर मेसेजेसना लगेच उत्तर देणं अर्जंट वाटतं, पण आपल्या मुलासोबत दररोज 15 मिनिटं संवाद साधणं हे जास्त महत्वाचं आहे. तुमचं आयुष्य कशावर आधारित आहे हे प्रामाणिकपणे ठरवा. तसेच ही सवय आपल्याला शिकवते नाही म्हणायला शिका. जे तुमच्या मिशनशी जुळत नाही त्या गोष्टींना नकार द्यायला शिका. त्यासाठी कोव्ही सुचवतात, साप्ताहिक नियोजन करा. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचं ध्येय ठरवा आणि रोज त्याच्या दिशेने एक छोटं पाऊल टाका. कारण व्यस्त राहणं म्हणजे यश नव्हे, तर योग्य गोष्टींमध्ये गुंतलेलं असणं म्हणजे खरं यश. सवय 4, थिंक विन विन. मी जिंकेनच, पण तूही हरायचं नाही. आयुष्यात अनेकदा आपण स्पर्धा करतो. तो जिंकला म्हणजे मी हरलो, मी पुढे गेलो म्हणजे दुसरं कोणी मागे राहिलं. पण स्टीफन कोव्ही सांगतात हे विचार चूक आहेत. थिंक विन विन म्हणजे आपण दोघंही काहीतरी जिंकणार. हा एक व्यवहार नाही, तर एक सकारात्मक दृष्टिकोन आहे. असा दृष्टिकोन जो नाती, सहकार्य आणि विश्वास मजबूत करतो. समजा तुम्ही एक टीम लीडर आहात. प्रोजेक्टची डेडलाईन अगदी जवळ आलेली आहे. सगळेच गडबडीत आहेत, पण एक सहकारी मागे पडलेला आहे. त्याचं काम वेळेत पूर्ण झालेलं नाही. आता तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. पर्याय 1, हे काम मी करू शकतो, मीच ते पूर्ण करून टाकतो. हे शॉर्ट टर्म सोपं वाटेल. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल, पण त्या सहकार्याला काहीच शिकायला मिळणार नाही. त्याचं मनोधैर्य कमी होईल. पुढच्या वेळी तो अजून मागे पडेल. आणि पर्याय 2, आपण दोघं मिळून हे पूर्ण करूया. हा आहे विन विन दृष्टिकोन. तुम्ही त्याला मदत करता, तो नव्यानं शिकतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो, प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं परस्पर नातं मजबूत होतं. विन विन म्हणजे केवळ दोघं जिंकतात असं नाही, तर नातंही जिंकतं. सवय 5, सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. पहिल्यांदा समजून घ्या, मग समजावून सांगा. कधी असं वाटतं का तुम्हाला, आपण काहीतरी महत्त्वाचं सांगतो आहोत, पण समोरचा फक्त उत्तरं द्यायची वाट पाहतोय, ऐकतोय, पण खरं तर तो ऐकत नाहीये. बहुतेक वेळा संभाषण करताना लोकांना आपली बाजू लगेच मांडायची असते, आपली भूमिका स्पष्ट करायची असते. म्हणूनच पुढची सवय आहे, आधी समजून घ्या, मग समजावून सांगा. पण समजून घेणं म्हणजे काय? ते फक्त गप्प बसून हो हो म्हणणं नाही, किंवा उत्तर काय द्यायचं याचा विचार करत ऐकणंही नाही, तर ते आहे एम्पॅथिक लिसनिंग. म्हणजेच समोरच्याच्या जागी स्वतःला ठेवून ऐकणं. त्याच्या भावना, विचार, भीती, आनंद हे सगळं जाणून घेण्याचा खरा प्रयत्न करणं. एक उदाहरण पाहूया. समजा तुमचा मुलगा म्हणतोय, शाळा खूप कंटाळवाणी वाटते. आपण लगेच उत्तर देतो, अरे अभ्यास करायलाच लागतो,
कंटाळा काय करत बसलाय? अशा रिॲक्शनमुळे पुढे संवाद होतच नाही. पण एम्पॅथिक लिसनिंग सांगतं, थोडं थांबा आणि समजून घ्या. इथे आपण जर मुलाला विचारलं, असं का वाटतं तुला? शाळेत काही घडलं का? तर मुलगा कदाचित म्हणेल, माझं मित्रांशी पटत नाही, शिक्षक रागावतात, किंवा माझं उत्तर बरोबर असलं तर कोणी ऐकत नाही. आणि इथून संवाद सुरू होतो. कोवी सांगतात, जेव्हा तुम्ही समोरच्याला समजून घेता तेव्हा तोही तुमचं म्हणणं मनापासून ऐकतो. कारण त्याला कळतं, हा माझं खरंच ऐकतो आहे. थोडक्यात, प्रभावी संवाद म्हणजेच प्रथम समजून घेणं आणि मग समजावून सांगणं. सवय 6, समन्वय साधा, सिनर्जाइज. एकटी फांदी सहज तुटते, पण तीच फांदी जर इतर फांद्यांमध्ये गुंफली असेल तर ती अधिक मजबूत होते. हाच आहे सिनर्जीचा खरा अर्थ. एकत्र येऊन जास्त चांगलं निर्माण करणं. सिनर्जी म्हणजे फक्त एकत्र काम करणं नाही, तर सर्जनशील सहकार्य, जिथे सगळ्यांचं वेगळेपण एकत्र येऊन काहीतरी नवीन तयार होतं. उदाहरणाने समजूया. एका टीममध्ये 5 जण आहेत. कोणीतरी विजनरी आहे, कोणी प्रॅक्टिकल आहे, कोणी भावनिक आहे, कोणी लॉजिकल आहे, तर कोणी मध्यम मार्ग काढणारा आहे. जेव्हा हे सगळे एकत्र येतात आणि काम करताना आपली ताकद लावतात तेव्हा तयार होतो टीमचा चमत्कार. यालाच म्हणतात सिनर्जी. एकत्र आल्यावर परिणाम जास्त चांगला होतो, कारण सगळ्यांचं वेगळेपण मिळून तयार होतो एक सशक्त, सर्जनशील आणि संतुलित उपाय. कोवी सांगतात, सिनर्जी म्हणजे फक्त सवय नाही, ती आहे इंटरडिपेंडन्स, म्हणजे स्वतंत्र राहूनही इतरांबरोबर चांगलं काम करणं. सवय 7, शार्पन द सॉ, स्वतःला सतत सुधारायचं कसं. एक लाकूडतोड्या दिवसभर झाड तोडतोय, पण कुऱ्हाडीला धारच नाही. कोणी विचारलं, कुऱ्हाडीला धार का नाही देत? तर तो म्हणतो, वेळच नाहीये. हेच आपल्यासोबत होतं. काम, धावपळ, जबाबदाऱ्या, आणि या सगळ्यात आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. कोवी सांगतात, शार्पन द सॉ म्हणजेच स्वतःला सुधारत राहा. आपण 4 गोष्टी सुधारल्या तर आपण स्वतःला वाढवू शकतो. 1. शारीरिक, 2. मानसिक, 3. भावनिक आणि सामाजिक, 4. आध्यात्मिक. महत्वाचं म्हणजे या 4ही पातळ्यांमध्ये संतुलन असणं आवश्यक आहे. एका भागावरच खूप भर दिला तर दुसरा मागे राहतो. पण खास गोष्ट ही आहे, एक भाग सुधारला की बाकीचेही आपोआप सुधारतात. उदाहरणार्थ, व्यायाम केला तर मनही शांत होतं. मन शांत झालं की नातेसंबंध सुधारतात. हे असंच वरवर चढत जाणारं अपवर्ड स्पायरल असतं. आणि म्हणूनच शार्पन द सॉ ही सवय म्हणजे स्वतःमध्ये सातत्याने गुंतवणूक करणं. कारण शेवटी आपणच आपल्या यशाचं साधन आहोत. तर मित्रांनो, या आहेत यशस्वी लोकांच्या 7 सवयी. साध्या वाटतात, पण लागू करायला खूप शिस्त, प्रामाणिकपणा आणि सातत्य लागतं. या सवयी आत्मसात झाल्या की यश हे केवळ बाहेरचं नसतं, तर मनातही शांती, समाधान आणि आनंद तयार होतो. या 7 सवयींपैकी तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी वाटलेली सवय कोणती हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर आमच्या सकारात्मकतेचे रहस्य या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा.